विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय महात्मा बसवेश्वरांचा विजय क्रांतीवीर बिरसा मुंडांचा विजय भाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी देवाभाऊच्या सरकारने तब्बल 1 एकर जागा ज्याची शासकीय मूल्य 2,68,00,000 रुपये इतके होत आहे, ही जागा देऊन जिल्हा शासकीय दूध संघाची जागा देऊन त्या धाराशिवकरांना सर्व समाज बांधवांना उपकृत केलेला आहे। त्या संदर्भात आज आम्ही इथं आनंद व्यक्त करत आहोत। भारतीय जनता पार्टी, राणा जगजितसिंह पाटील साहेब व सर्व नगरसेवक धाराशिव व सर्व समाज बांधव धाराशिव यांच्या वतीनं देवाभाऊचे सरकारचे खूप खूप आभार व्यक्त करतो आम्ही। या जागेसाठी विशेष प्रयत्न सन्माननीय तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब बरेच दिवसापासून करत होते। त्यांची हे स्वप्नपूर्ती लवकरच पूर्णत्व होत आहे, याचा आज आम्हाला धाराशिवकरांना खूप आनंद होतोय। आज महायुती सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहरात नगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि 22 नगरसेवक असं घवघवीत यश मिळाल्यानंतर आम्ही जो वचननामा दिलता त्या वचननाम्यात आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 1 एकर जागा आम्ही शासनाकडून अलॉट करून घेऊ असं आम्ही एक वचन दिलं होतं। आज आम्ही आमचं एक वचन पहिलं पूर्ण केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून इतर आमची जी मागणी होती, मातंग समाजाची जी मागणी होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जी जागा मिळावी त्या जागेचा GR निघालेला आहे। त्यामुळे समाजात आणि धाराशिव शहरात एक प्रचंड मोठ्या प्रमाणात आनंद आहे आणि त्याचा आम्ही आनंद उत्सव साजरा केला आहे। आणि याच पद्धतीने येणाऱ्या काळात आम्ही जे जाहीरनामे जे मुद्दे दिलेले आहेत आम्ही ते सर्व मुद्दे माननीय आमदारांना जगजितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून पूर्ण करू। धाराशिव जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनायक राणादादा यांच्या अथक परिश्रमातून मातंग समाजाला न्याय मिळालेला आहे। ज्या शासकीय दूध डेअरीची किंमत 1 एकर जागेची किंमत 2,68,00,000 आहे, त्या जागेला विनामूल्य देण्याचं काम दादांनी केलेलं आहे। आणि या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि मातंग समाजातील मुलामुलींना शिकण्यासाठी अभ्यासिका आणि वाचनालय तयार होणार आहे आणि जवळपास त्याचे 1.5 कोटी रुपये राणादादांच्या अथक परिश्रमातून मंजूर झालेले आहेत। आणि या गोरगरीब समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त राणादादा झटू शकतात, बाकी फक्त ड्रामे करतात आणि मतापुरतं भीक मागायला येतात, त्याच्या पलीकडे दुसरं काहीही करत नाहीत। लोकांचा कैवारी, जनतेचा कैवारी फक्त आणि फक्त राणादादा आहे। भाजपची सत्ता आलेली आहे। नगराध्यक्ष आणि शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे वचननामे दिलेले आहेत त्यातलं पहिलं जे वचन आहे अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करायचा आणि स्मारक पूर्ण करायचं, ते आदरणीय राणादादांनी पूर्ण केलेलं आहे। त्याबद्दल मातंग समाजाच्या वतीनं मी राणादादांचं मनपूर्वक आभार मानतो।